नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर भरत वाघमोडे, भात विशेषज्ञ म्हणून प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथे कार्यरत आहे। हे संशोधन केंद्र डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत आहे। आज आपण विद्यापीठाने जे विकसित केलेल्या मध्यम कालावधीच्या भात जातीबद्दल आपण माहिती घेणार आहोत। आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रात जर पाहिलं तर भाताच्या मध्यमची कालावधीच्या म्हणजे जमीन आहे, निम पातळ जी जमीन आहे, त्यासाठी आपल्याला निम गरळ भात जातीची आवश्यकता असते। आपल्या महाराष्ट्रात 6 लाख हेक्टर क्षेत्रावर ह्या भात जाती घेतल्या जातात आणि आपल्या कोकणात जर पाहिलं तर 6 लाख हेक्टर क्षेत्रावर ह्या निम गरळ प्रकारातल्या भात जाती घेतल्या जातात। यामध्ये निम गरळ प्रकारात सुद्धा वेगवेगळ्या दाण्याचे प्रकार असणाऱ्या भाताच्या जाती आहेत। त्यामध्ये जाड्या दाण्याच्या आहेत, मध्यम बारीक दाण्याचे आहेत, अति बारीक दाण्याचे आहेत, दांबट बारीक दाण्याचे आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दाण्याच्या प्रकार असणाऱ्या भाताच्या जाती आपण शेतकऱ्यासाठी विकसित केलेल्या आहेत। आपण याद्वारे मी आता प्रत्येक जाती ज्या काही विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत त्या जातीबद्दल आपल्याला माहिती देणार आहे। यामध्ये आपण पहा, आपण कर्जत 5 नावाची एक जात आपण जयास पर्यायवान म्हणून आपण विकसित केलेला आहे। आपणास माहित आहे की जया ही पोह्यासाठी अतिशय लोकप्रिय जात आपण ठाणे रायगड ह्या जिल्ह्यात घेतली जाते। यामध्ये त्यालाच पर्यायवान म्हणून बियाणं अतिशय प्युअर मिळत नाही, बरेचसे त्याचे अडचणी आहेत। त्यामुळे आपण विद्यापीठाअंतर्गत कर्जत 5 ही नावाची लांबट जाडा प्रकारातली भाताची जात आपण विकसित केलेली आहे। ती पर्याय म्हणून जात आहे आणि ह्याचं उत्पादन जर पाहिलं तर आपण साधारणतः 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टरी आहे आणि ह्याचं जर कालावधी पाहिला तर 125 ते 130 दिवसात तयार होणार आहे। अतिशय चांगला आहे, भाकरीसाठी चांगला आहे आणि पोह्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची ही जात आपण कोकण कृषी विद्यापीठाने दिलेली आहे। नंतर दुसरी आपण जात जर पाहिली अतिशय बारीक दाण्याची, जसे आपण बाजारात HMT सोना आहे, श्रीराम आहे, अशा प्रकारचे जे काही तांदळाची अति बारीक झिनिया कोलंबा टाईपच्या काही अतिशय बारीक दाण्याच्या ज्या बाजारात जर गेलं तर साधारणतः 70 ते 80 रुपये प्रति किलो तांदळाचा भाव असतो। अशा प्रकारची ही अतिशय अत्यंत बारीक म्हणजे 1000 दाण्याचं वजन जर पाहिलं तर फक्त 12.5 ग्रॅम आहे। अशी अत्यंत बारीक असणारी आणि तांदळाची गुणवत्ता असणारी ही कर्जत 6 भाताची जात आपण विकसित केलेली। याचा जर कालावधी पाहिला तर 130 ते 135 दिवसात तयार होणारी आहे आणि ह्याच्यामध्ये जर आपण तोड पाहिलं तर राष्ट्रीय स्तरावर जसं की BPT 5204 आहे, सुवर्ण आहे, सांबा मसुरी आहे, अशा ज्या काय भात जाती आहेत त्यांच्यापेक्षाही चांगली गुणवत्ता असणारी ही भाताची जात आहे। नंतर जर आपण पाहिलं की आता आपण 2014 मध्ये अतिशय सुंदर अशी आणि उत्पादन क्षमता जास्त असणारी मध्यम बारीक दाना असणारी कर्जत 9 ही जात आपण विकसित केलेली आहे। ह्याचं जर पाहिलं तर तांदळाची गुणवत्ता ही मी आता सांगितल्याप्रमाणे सांबा मसुरी आणि सुवर्णापेक्षाही चांगली गुणवत्ता असणारी, किडी आणि रोग जे आहेत भातावरचे प्रमुख त्यालाही साधारण प्रतिकारक असणारी जात आहे आणि ही साधारणतः 120 ते 125 दिवसात तयार होणारी आहे। न लोळणारी, नत्रयुक्त खतास प्रतिसाद देणारी अतिशय उत्कृष्ट भात जात आहे। जिथं निम पातळ जमीन आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी लावण्यासाठी मी आवाहन करीत आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत नंतर आपण एक मध्यम कालावधीची जात आहे, आखूड जाडा दाण्या प्रकारातली ही जात आहे, 125 ते 130 दिवसात तयार होणारी आहे। आपण एक बोटवेल जे स्थानिक वाहन आहे त्यातून आपण म्युटेशन ब्रीडिंगनी एक जात विकसित केलेली आहे। तिला सुवास आहे आणि मोदकासाठी, खिचडीसाठी, खीरसाठी ते अतिशय उपयुक्त जात आहे। त्याला पोहा बनत नाही पण मोदक आणि खिचडीसाठी अतिशय चांगली जात ही आहे। उत्पादन सुद्धा 40 ते 45 क्विंटल प्रति 2.5 एकरला आहे, म्हणजे प्रति हेक्टरी आहे। नंतर अतिशय अत्यंत बारीक असणारी जात जसे आपण जिनिया कोलंबा प्रकारातली जात आपण ही दिलेली आहे। ट्रॉम्बे कर्जत कोलम म्हणजे बिहारशी बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आणि कोकण कृषी विद्यापीठाने आपण ही संयुक्त विद्यापीठाने ही विकसित केलेली आहे। आपण जर पाहिलं तर ह्या जातीचा तांदूळ आहे अत्यंत बारीक आहे, 70 ते 80 रुपये किलो म्हणजे भाव आज बाजारात तुम्हाला सहज मिळू शकतो। त्याची उत्पादन क्षमता सुद्धा
साधारणतः 40 ते 45 क्विंटल प्रति अडीच एकरला आहे, म्हणजे प्रति हेक्टरी आहे. नंतर 130 ते 135 दिवसात तयारी होणारी अतिशय उत्कृष्ट वाण आहे. आपण पाहिलं तर लोंबीची लांबी सुद्धा 28 ते 29 सेंटीमीटर आहे आणि उत्पादन क्षमता पण चांगली आहे. आणि किडी आणि जी काय भातावरची किडी आणि रोग आहेत त्याला सुद्धा साधारणतः प्रतिकारक आहे. नंतर जर आपण पाहिलं तर आणखीन इतर संशोधन केंद्रांनी म्हणजे काही विकसित केलेल्या मध्यम कालावधीच्या जाती आपण जर पाहिल्या तर रत्नागिरी 8 नावाची एक सर्वात लोकप्रिय असणारी आणि राष्ट्रीय स्तरावर प्रसारित केलेली आपण रत्नागिरी 8 मध्यम बारीक दाणा असणारी ही जात आपण विकसित केलेली आहे. ही सर्वात लेटेस्ट गुणधर्म ह्याच्यामध्ये टाकलेलं म्हणजे स्टे ग्रीन प्रकारातली आहे. ह्याच्यामधला जो काही शेंडापान आहे, शेंडापान हा ह्याचे जे काही दाणे पूर्ण पिवळ आणि पक्व होईपर्यंत शेंडापान हिरवं राहतं. त्याच्यामुळे अन्न प्रक्रिया फोटोसिंथेसिस म्हणजे अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया ही चालू असते. त्यामुळे दाणे जे भरतात लोंबीमधले ते साधारणतः 99 ते 100% दाणे ह्या जातीचे भरत असल्यामुळं त्या जातीचे लोंबीचे जे काही वजन आहे ते भरपूर असतं आणि त्याचं उत्पादन सुद्धा हायब्रिड सारखं किंवा इतर हायब्रिड सारखं उत्पादन देते. म्हणजे 55 ते 60 क्विंटल आपल्याला प्रति अडीच एकरला हे उत्पादन देत असतं म्हणजे एका हेक्टरी. त्यामुळं ही आपल्या कोकणासाठीच नाही, महाराष्ट्रासाठी आणि इतरही तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश सारख्या राज्याला सुद्धा ही जात प्रसारित करण्यात आलेली आहे. त्यामुळं आज जर पाहिलं तर सर्वात जास्त डिमांडेड किंवा मागणी असणारी ही रत्नागिरी 8 जात न लढणारी प्रमुख किडी आणि रोगास प्रतिकारक असणारी जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना मी विनंती करेन की तुम्ही या जातीचं बियाणं या विद्यापीठाच्या कुठल्याही संशोधन केंद्रावर मागणी करावी किंवा जी काही महाबीज आहे किंवा इतर खाजगी बियाणे विक्रेते आहेत त्यांच्याकडे मागणी केल्यास निश्चितच मला बियाणं देण्याची व्यवस्था करण्यात येईल. नंतर जर आपण पाहिलं तर रत्नागिरी 4 नावाची एक जात आपण लांबट बारीक दाण्याची विकसित केलेली आहे. याचा कालावधी सुद्धा 125 ते 130 दिवसात तयार होणारी आहे. हायब्रिड सारखं ह्याचं सुद्धा उत्पादन आहे आणि निम पातळ जमिनीसाठी योग्य आहे. जर उत्पादन आणि हे पोह्यासाठी आणि भडक मुरमुऱ्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. मुरमुरे सुद्धा याचे चांगले होतात आणि उत्पादन क्षमता अत्यंत चांगली असल्यामुळे निश्चितच शेतकरी बंधूंना याचा फायदा होऊ शकतो. नंतर आपण जर पाहिलं तर इथं आपल्याला आणखी मध्यम कालावधीची जात जर पाहिलं तर पालघर 1 नावाची आहे. याचा जो काही दाण्याचा प्रकार आहे तुम्ही जर पाहिलं तर एकदम मध्यम बारीक प्रकारातला दाण्याचा प्रकार आहे आणि आपल्या कोकणामध्ये बऱ्याच सर्व जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात हे पालघर 1 घेतला जातो आणि याचं जर उत्पादन पाहिलं तर हे सुद्धा बारीक दाण्याचं असून देखील 40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टरी असं उत्पादन ह्या जातीचं आपल्याला मिळू शकतं. नंतर आपण पाहिलं झालं तर आता एक सर्वात लेटेस्ट जर जात आपण आता विकसित केलेली असेल, गेल्याच वर्षी नोटिफाय झालेली आहे कोकण संजय नावाची. त्याचा सुद्धा दाण्याचा प्रकार जर पाहिला तर लांबट बारीक दाण्याचा प्रकार आहे. तांदूळ हे अतिशय चकचकीत आहे आणि याच्या अख्ख्या तांदळाचं प्रमाण सुद्धा जर पाहिलं तर साधारणतः 60-65% पर्यंत आहे आणि निश्चितच ह्याचं उत्पादन तुम्ही जर पाहिलं तर 40 ते 45-50 क्विंटल पर्यंत ह्याचं प्रति हेक्टरी मिळत असतं आणि ह्याचे प्रमुख जी भातावरची किडी रोग आहेत त्यांना साधारण प्रतिकारक असणारी ही जात आहे. आणि ह्या कालावधीत आपल्याकडं लांबट बारीक दाण्याच्या प्रकारात जात आपल्याकडे नव्हती, ती आपण गेल्या वर्षी दिलेली आहे. तर या सर्व शेतकऱ्याच्या बंधूंना विनंती करत आहे की हे सगळे जे काही जाती विद्यापीठांनी आता सांगितलेले आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं की निमगर्भा प्रकारातल्या ज्या जाती आहेत त्या निमपातळ जे काही जमिनी आहेत आपल्याकडच्या तिथं आपण घ्यायच्या असतात. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्या भाग जातीचं गुणवैशिष्ट्य पाहिलं तर त्याचं भरडण्याचं प्रमाण अतिशय चांगलं आहे. त्याचं किडी रोगात सुद्धा आपण वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व संशोधन केंद्रावर तपासणी केलेली असती. त्यामुळं मला याद्वारे आपल्याला सर्वांना आवाहन करायचं आहे की शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त कृषी विद्यापीठाचे बियाणं हे वेगवेगळ्या संशोधन केंद्र म्हणजे आपल्या 5 जिल्ह्यात कोकणातल्या वेगवेगळ्या विद्यापीठाचे संशोधन केंद्र आहे. इव्हन आपले महाबीजचं सेंटर म्हणजे विक्रेते आहेत, इव्हन खाजगी विक्रेते आहेत, त्यांच्याकडेही या भात जातीचं आपल्याला बियाणं मिळू शकतं. त्यांनी तिथं जरी नसेल तिथं त्यांनी मागणी नोंदवावी, तरी शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त या भात जातीची लागवड करावी हीच मी त्यांना
याद्वारे आवाहन करत आहे. धन्यवाद.